शासनाने हा निर्णय घेण्यापूर्वी याबाबत मंत्री महोदयांनी शिक्षण संस्था महामंडळ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर चर्चा करणं अपेक्षित होतं। किमान पक्षी राज्यातील शिक्षक आमदारांबरोबर देखील विचार विनिमय करणं व त्यानंतर निर्णय घेणं अपेक्षित होतं। तसेच अशा प्रकारे शासन निर्णय घेताना तो विधिमंडळामध्ये देखील सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मग निर्णय घेणं अपेक्षित होतं। परंतु कदाचित शासनाला तशी आवश्यकता वाटत नसावी, म्हणूनच अतिशय छुप्या पद्धतीने शासनाने हा निर्णय जाहीर केला। शासनाच्या या अन्यायी धोरणाचा महामंडळ जाहीर निषेध करत आहे। महामंडळाच्या वतीने राज्यातील कोणत्याही चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही यावेळी रावसाहेब पाटील यांनी दिली। 2005 पासून वेळोवेळी शासनाने अध्यादेश काढून आकृती बंदाच्या नावाखाली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद ठेवली आहे। शाळा चालवणं मुश्किल झालंय। आजपर्यंत अनेक वेळा आंदोलनं, मोर्चे, शासनाबरोबर चर्चा इत्यादी लोकशाही मार्गाने शिक्षण संस्था महामंडळ व शिक्षकेतर महामंडळांनी या प्रश्नांबाबत सातत्याने विरोध करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला। आज महाराष्ट्रातील बहुतांशी शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदं गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत। तुटपुंजा वेतनावर अनुदानातून शिपाई भत्ता देऊन कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासनाचा हा डाव शाळा प्रशासन व बहुजन समाज शिक्षण उद्ध्वस्त करणार आहे। अशा कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आपली मुलं सुरक्षित राहतील की नाही याचा देखील समाजाने विचार करणं आवश्यक आहे। एकीकडे बेरोजगारी वाढत असताना अशा प्रकारे शासन निर्णय घेणं हे निश्चित योग्य नाही। या निर्णयामुळे 52,000 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची घरं उद्ध्वस्त होतील। त्यामुळे शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी रावसाहेब पाटील यांनी केली आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। शिपाई कंत्राट पद्धतीने भरण्यास महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाने विरोध दर्शवलेला आहे। खरं तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांना आधीच वेतन कमी असतं आणि तो कुठल्याही शिक्षण संस्थेचा एक महत्त्वाचा दुवा आहे। खरं तर साफसफाई हा एवढा एकच विषय ह्या शिपायांच्याकडनं नसतं, तर बँकेत जाणं, पैसे भरणं, मुलांच्यावरती लक्ष ठेवणं, मुलींच्यावरती लक्ष ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी नाही तर शिपाईच्या माध्यमातून होत असतात। आणि खाजगी शिक्षण संस्थांना मुळातच तुटपुंज वेतनेचं अनुदान मिळतं। त्या अनुदानामध्ये बाकीच्या गोष्टी करत असताना ह्या शिपायांचे सुद्धा पगार देणं आणि शिपायांना कंत्राटी पद्धतीनं भरणं म्हणजे त्या शिपायाला त्या संस्थेबद्दल प्रेम असणार नाही आणि काही गैरकृत्य झालं तर तो त्याला जबाबदार असणार नाही। म्हणून सरकारने जी कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती करणे त्याला आमच्या महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ किंबहुना सर्व खाजगी शिक्षण संस्थांनी विरोध दर्शवलेला आहे। सरकारने आता परत एकदा विचार करावा, कुणालाही विश्वासात न घेता अशा पद्धतीनं एखादा निर्णय लादणं हे चुकीचं आहे। असंच जर झालं तर खाजगी शिक्षण संस्थांना आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। म्हणून सरकारने आता योग्य वेळी विचार करून कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती ही कॅन्सल करावी आणि परत शिक्षकांना नेहमीप्रमाणे वेतनेवरती भरून त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण संस्था चालवण्यासाठी मदत करावी, असं या निमित्ताने मी आवाहन करतो।